थोड़ा क्रॉस सर 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 मोबाईल मागे मोबाईल सोना ना साहेब सर 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 एक वेंटिलेटर आहे हे कंटिन्यू अवेलेबल राहील ते सगळं फ्री राहणार बाहेर तसं बोर्ड लावा हो ट्रीटमेंट व्यवस्थित करायला लावा बोलू का थोडं अनिश नाही मध्ये कमी येतं का मला बसत नाही थोडं सरकार कोणी देणार ऍडमिट नाही व्हायचं प्रायव्हेटेशन मध्ये फक्त प्रायव्हेटला जाऊ देऊ नका पेशंट दादा मागे मशिनरी द्या दादा मागे चालेल चालेल मशिनरी बरोबर आहे बरोबर ओके. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत निधिवंत राजाधिराज छत्रपती शिवराय छत्रपती शाहू महाराज स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे सर्व वीर जवान सैनिक तमाम हुतात्मे आणि संत महात्मे यांना विनम्र अभिवादन करून मी आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो. जिल्हा रुग्णालय धुळे येथील कार्डियाक कॅथ लॅब लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं एक प्रकाशमय व्यक्ती याद आपल्याला लाभलेली आहे. जसं दिवाळीमध्ये आपण अंधाराकडून प्रकाशाकडे निघत असतो तसंच या ठिकाणी एक प्रकाशमय योजना आणण्यासाठी माननीय आमदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. त्याचबरोबर मंचावर उपस्थित आमदार साक्री विधानसभा माननीय मंजुळाताईजी गावित, त्याचबरोबर आमदार धुळे ग्रामीण विधानसभेचे माननीय श्री राघवेंद्रजी भदाणे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित ॲडिशनल कलेक्टर निजाम विजयजी बोरगावकर, श्री इंगडे सर ॲडिशनल CO, डेप्युटी CO श्री अजयजी पटोळे सर, त्याचबरोबर मंचावर उपस्थित डॉक्टर श्रीमती सुनीता गोलाईत सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई, माननीय डॉक्टर श्री कपिल आहेर उपसंचालक नाशिक परिमंडळ नाशिक, त्याचबरोबर कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग रवींद्र आर पाटील, डॉक्टर सयाजी भांबरे अधिष्ठाता, डॉक्टर अजय देवरे पोलीस विभागाचे, तसेच मंचावर उपस्थित डॉक्टर तुळशीरामजी गावित जिल्हाध्यक्ष शिवसेना ग्रामीण, मनोजजी मोरे जिल्हा प्रमुख शिवसेना धुळे जिल्हा, सतीश तात्या महाले जिल्हा प्रमुख शिवसेना, संजयजी वाल्ले महानगर प्रमुख शिवसेना, माननीय हिलाल अण्णा माडे ज्येष्ठ नेता शिवसेना, तसेच चेतनजी देसले संपर्क प्रमुख शिवसेना, तसेच सरिताताई माळी जिल्हा महिला आघाडी आणि माननीय आमदार काशीरामजी पवार साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व तोला मोलाचे आमचे सर्व पदाधिकारी, सर्व या ठिकाणी असलेले अधिकारी वर्ग,
वेळेच्या अभावी नाव कमी पुढे झालं असेल, मागे पुढे झालं असेल तर समक्ष असावं आणि वेळेचा अभाव आहे. आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करताना विशेष आनंद होत आहे. मित्रहो, यानंतर मी आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि धन्वंतरी पूजन करून या ठिकाणी करायचे आहे. माझी विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करून आणि धन्वंतरी पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची आहे. भारतीय संस्कृतीची परंपरा आहे की आपण कुठल्याही सुरुवात दीप प्रज्वलनाने म्हणजे अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो. मंचावर धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्राध्यापक शरदचंद्र पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दीप से दीप जलता है तब दीपोत्सव होता है, दीप से दीप जलता है तब दीपोत्सव होता है और उसी दीप का मूल्य अधिक होता है जो सबसे अधिक जलता है. एक प्रकाशमय योजना जी महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक असणारी आहे. कार्डियाक कॅथलॅब जी सर्व रुग्णांसाठी एक आरोग्यदायी योजना या ठिकाणी आपल्या सेवेत लोकार्पण करण्यासाठी ही सर्व प्रकाशमान असलेली योजना प्रकाशजी आंबेडकर यांच्या स्वरूपामध्ये आपण सर्वांना लाभलेली आहे. या ठिकाणी धन्वंतरीची पूजा सर्व मान्यवरांच्या हस्ते त्या ठिकाणी होत आहे. आपण पुन्हा आपल्या हातांना त्रास देऊया आणि जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या सोहळ्याचं आपण नेत्रदीपक सोहळा आपल्या डोळ्यामध्ये सामावून घेऊया, आपल्या हृदयामध्ये सामावून घेऊया. या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आणि धन्वंतरी यांची पूजा करून आपण कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. धन्यवाद. यानंतर स्वागत गीतासाठी मी परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थिनी कुमारी तन्वी सोनोणे, रोशनी केदार, योगिता कोळी, युगश्री गडरी, साक्षी कांगणे, गायत्री धनगर तसेच शिक्षक श्रीमती रेखा माडी आणि दुसऱ्या शिक्षिका श्रीमती भक्ती महाजन यांना विनंती करतो की इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरी हे स्वागत गीत या ठिकाणी सादर करतील. स्वागतम 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 इतिहासाच्या नगरीवर आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले, 10 दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा.
धन्यवाद. या ठिकाणी स्वागत गीत सादर झालं फार सुंदर अशा मंजुळा आवाजामध्ये. खरं पाहिलं तर मला एक माझी देवबंदीचा शेर आठवला की दिल से दिल मिलता है जब दिल का रंग खिलता है. प्रकाश जी सुनिए, दिल से दिल मिलता है जब दिल का रंग खिलता है और कली से कली मिलती है जब कली का रंग खिलता है. और मुश्किल बात तो यह है कि प्रकाश जी आपकी जैसा दिल बड़ी मुश्किल से मिलता है. यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम माननीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब, मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. देगावकर सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. डॉक्टर दत्ता देगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक धुळे. प्रकाशजी आंबेडकर साहेब, माननीय नामदार सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर यांचा सन्मान या ठिकाणी करीत आहे. त्यानंतर विनंती करतो आमदार आणि एक गिफ्ट तुम्हाला देणार आहे साहेब. देगावकर साहेबांच्या वतीने गिफ्ट आहे ते आपण स्वीकारावं. त्यानंतर माननीय श्री काशीरामजी पवार साहेब, आमदार शिरपूर विधानसभा. मी विनंती करतो डॉक्टर महेश भडांगे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांना की त्यांनी आमदार काशीरामजी पवार यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सन्मान होत आहे आमदार काशीरामजी पवार. त्यानंतर माननीय आमदार मंजुळाताई गावित, आमदार साक्री विधानसभा यांचा सन्मान करण्यासाठी डॉक्टर अश्विनीजी भामरे, भूलतज्ञ वर्ग 1, भूलशास्त्र विभागाच्या प्रमुख यांच्या हस्ते. त्यानंतर माननीय आमदार धुळे ग्रामीण विधानसभा माननीय राघवेंद्रजी बदाणे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. डॉक्टर स्वप्नील पाटील यांना विनंती करतो, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, त्यांनी राघवेंद्रजी बदाणे यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. माजी आमदार शरदचंद्र पाटील सर यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर नितीन पाटील, डेंटल सर्जन, आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. मौखिक आरोग्याचे विभाग प्रमुख डॉक्टर नितीन पाटील सन्मान करीत आहेत. प्राध्यापक डॉक्टर शरदचंद्र पाटील यांचा. यानंतर मंत्री महोदयांचा सन्मान महिला व बाल रुग्णालयाच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर स्वप्नील सांगडे यांच्या वतीने होत आहे. या ठिकाणी
गेल्या 2-4 दिवसापासून आमच्या सोबत या कार्यक्रमाच्यासाठी यशस्वीसाठी ज्यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे, त्यामध्ये गोलाई सर आहेत, आयर सर आहेत. त्यांचाही सन्मान आपण आपली व्यक्ती जरी असली तरी करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्टर कपिल आहेर सर, उपसंचालक नाशिक परिमंडळ नाशिक, त्यांचं सन्मान या ठिकाणी करतील. डॉक्टर स्वप्नील सांगडे सर, वैद्यकीय अधीक्षक महिला बाल रुग्णालय. या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करणार आहोत माननीय नामदार साहेब यांच्या हस्ते, की कर्करोग योद्धामध्ये यांचं फार मोठं योगदान आहे. कर्क योद्धा म्हणून सुरुवातीला मी विनंती करतो की मुख कर्करोग शस्त्रक्रिया पुस्तकीचं अनावरण त्या ठिकाणी होईल. मी स्वप्नील पाटील यांना विनंती करतो की सर आपण ते पुस्तिकेचं प्रकाशन करण्यासाठी नामदार महोदय यांच्याकडे आपण प्रस्थान करायचं आहे. आणि लगेच त्यानंतर सर्व वॉरियर्स जे आहे, कॅन्सर वॉरियर्स ज्यांनी रुग्णांना जीवदान दिलेलं आहे, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. शस्त्रक्रिया पुस्तकेचे अनावरण अर्थात डॉक्टर निलेश चांडक आहेत, त्याचबरोबर डॉक्टर अश्विनी भामरे, डॉक्टर रवींद्र सोनवणे, डॉक्टर प्रिया मसने, नितीन पाटील, तसे इंचार्ज श्रीमती सुवर्णा सूर्यवंशी. कॅन्सर वॉरियर जळगाव डॉक्टर निलेश चांडक. मुख कर्करोग शस्त्रक्रिया पुस्तकीचं अनावरण, त्या ठिकाणी अतिशय उपयुक्त आणि अनमोल आणि बहुमूल्य अशी माहिती त्याच्यामध्ये वर्णन केलेली आहे. आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 15 ते 20 कॅन्सर रुग्णावर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवदान दिलेलं आहे आणि आज ते रुग्ण ठणठणीत आहेत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या स्मरणिके संदर्भामध्ये या बहुमूल्य पुस्तकाचं अनावरण प्रसंगी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. मी जेव्हा जेव्हा टाळ्यांचं बोलतो तेव्हा टाळ्या वाजवा. लगेच त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. कॅन्सर वॉरियर जळगाव डॉक्टर निलेश चांडक. माननीय नामदार प्रकाशजी आंबेडकर यांना विनंती करतो की आपण कॅन्सर वॉरियर डॉक्टर निलेश चांडक यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. जळगावहून खास रुग्णांच्या सेवेसाठी जळगाव ते धुळे त्यांचं ही परिक्रमा असते, त्यांचा प्रवास असतो आणि स्वखर्चाने कुठलंही त्यांनी बाळगलेलं नाही, चार्जेस नाही. डॉक्टर निलेश चांडक, त्यानंतर डॉक्टर अश्विनी भामरे यांचाही यामध्ये फार मोठा सहभाग आहे. एनेस्थेटिक भूलतज्ञ विभागाचे प्रमुख देखील आहेत, त्यांचाही सन्मान. त्याचबरोबर डॉक्टर रवींद्र सोनवणे, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर प्रिया मसने आणि इंचार्ज श्रीमती सुवर्णा सूर्यवंशी आपण त्या ठिकाणी जाऊन ताबडतोब सन्मान स्वीकारायचा आहे. मित्रहो, अनेक मान्यवर मंचावर आहेत, पण वेळेअभावी त्यांचा सन्मान आपण केलेला नाही. आपलं सर्वांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व पदाधिकारी शिवसेना यांचा सन्मान करूया. व्हेरी गुड, बहुत अच्छे. त्यानंतर महोदय आपण जाणार आहोत जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2024-25 मध्ये, ज्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका केलेली आहे. परिसेविका प्रतिभा रमेश घोडके, अधिपरिचारिका कविता लोटन सरदार, परिसेविका मनीषा अरविंद कुलकर्णी, बाल रुग्ण तज्ञ परिचारिका वंदना नामदेव चौधरी,
आणि बाल रुग्णतज्ञ परिचारिका स्वाती पंढरीनाथ जाधव या सर्वांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कोविड पासून आतापर्यंत यांनी अनेक महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे आणि राज्यपाल यांच्या हस्ते देखील यांचा सन्मान प्रतिभा घोडके असतील, सरदार असतील, यांचा सर्वांचा सन्मान झालेला आहे. धन्यवाद. यानंतर मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक डॉक्टर श्री दत्ताजी देवगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे हे मंचावर येतील, माईकवर येतील आणि आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आपला प्रास्ताविक या ठिकाणी सादर करतील. हॅलो. सर्वांना नमस्कार. जिल्हा रुग्णालय धुळे येथे आज शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न होत असलेल्या या महाराष्ट्रातील सर्वात प्रथम तयार झालेल्या सुसज्ज अशा कार्डियाक कॅथ लॅबच्या लोकार्पण संपन्न होत असून हा सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते पार पडत आहेत असे मंचावर विराजमान असलेले महाराष्ट्र राज्याचे अत्यंत प्रभावशाली आणि कार्यक्षम असलेले लोकप्रिय सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री आदरणीय नामदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब, तसेच या मंचावर उपस्थित आदरणीय आमदार श्री काशीरामजी पवारसाहेब, आमदार श्रीमती मंजुळाताई गावित, आमदार श्री राघवेंद्रजी मनोहर पाटील, तसेच या मंचावर उपस्थित राज्यस्तरावरून आलेल्या खास आमच्या जॉईंट डायरेक्टर डॉक्टर गोलाईत मॅडम, तसेच डेप्युटी डायरेक्टर आमचे आवडते डॉक्टर कपिल सर, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि बंधू आणि उपस्थित सर्व पक्षांचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, निमंत्रित गण, पत्रकार बांधव आणि धुळीकर बंधूंनो, पांझरा नदीच्या दोन्ही तीरावर वसलेल्या आणि भारतरत्न श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी संरचित केलेल्या या ऐतिहासिक धुळे नगरीत माननीय मंत्री महोदयांचे प्रथमच शुभ आगमन होऊन असल्याने माननीय साहेबांचे आणि धुळेकरांचे सर्वप्रथम मी जिल्हा शल्य चिकित्सक या नात्याने हार्दिक स्वागत करतो. महोदय, हे धुळे जिल्हा रुग्णालय 1905 साली स्थापित झालेल्या ऐतिहासिक अशा इमारतीत कार्यरत आहे. त्यानंतर 1988 साली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले होते. 2017 साली हे महाविद्यालय स्वतंत्र इमारतीत स्थलांतरित झाले. 17 ते 19 या कालात येथे टप्प्याटप्प्याने सर्व वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका आणि इतर कर्मचारी वर्ग इथं मंजूर करण्यात आला. 2019 साली तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे साहेब व तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा विकास निधीमधून येथे फर्निचर व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्याने आणि OPD व IPD विभागाची दुरुस्ती करून दिल्याने 31 ऑगस्ट 2019 साली माननीय पालकमंत्री महोदयांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन होऊन 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय येथे सुरू करण्यात आले. कोविडच्या महामारीत जिल्हा रुग्णालयाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. तसेच भारत सरकारच्या निधीतून ECRP 2 अंतर्गत 40 खाटांचे ICU अतिदक्षता विभागाची येथे स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा रुग्णालय धुळे येथील ICUला नुकताच राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार आपल्या शुभ हस्ते 7 एप्रिल 2025 रोजी प्राप्त झालेला आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सप्टेंबर 2023 मध्ये जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर रुजू झाल्यानंतर हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची जबाबदारी माझ्यावर ठेपलेली होती. सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधून रुग्णालयाचे कामकाज वाढवण्यास सुरुवात केली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तत्कालीन व सांप्रत पालकमंत्री महोदय व जिल्हाधिकारी महोदय यांच्या सहकार्याने OPD रजिस्ट्रेशनच्या इमारतीपासून ते गोवा मॉडेलच्या धर्तीवर PM रूमची स्थापना, तसेच ICU व कार्डियाक कॅथ लॅबकरिता स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची स्थापना करण्यात आलेली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात 6 अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स कार्यान्वित आहेत. एकूण 4 वॉर्ड व 1 ICU आहे. येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, MTP करणे, कॉपर्टी बसवणे, सिजेरियन शस्त्रक्रिया, अस्थिभंग शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व इतर छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातात. जिल्हा महिला रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झालेले असून विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, सेंट्रल AC सुविधा व इतर किरकोळ कामे अंतिम टप्प्यात असून पुढील येत्या 1 महिन्यात हे रुग्णालय लोकार्पणासाठी सज्ज झाले असेल याबद्दल मला विश्वास आहे. आंतररुग्ण सेवामध्ये वाढ होऊन सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या, कॉम्प्युटराइज ECG, डिजिटल एक्सरे, महालॅबच्या सेवा, सिकल सेल रुग्णांची तपासणी व उपचार,
HIV एड्स प्रतिबंधक सेवा, मानसिक आरोग्य सेवा, जिल्हा मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत सेवा, DIC अंतर्गत सेवा इथे उपलब्ध आहेत. जिल्हा रुग्णालयात CT स्कॅन सेवा अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे. विशेष आनंदाने सांगावेसे वाटते की उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे CT स्कॅन सेवा जानेवारी 2015 पासून सुरू केलेली आहे. दोन्ही सेवा निःशुल्क पद्धतीने चालवल्या जातात. साहेब, मला हे अभिमानाने सांगावेसे वाटते की मागील 1.5 वर्षात आम्ही जिल्हा रुग्णालयात एकूण 11 मुख कर्करोगाच्या अत्यंत जटिल व खर्चिक अशा शस्त्रक्रिया व प्लास्टिक सर्जरी रिपेरिंगसह संपूर्णतः मोफत पद्धतीने केलेल्या आहेत. त्यासाठी जळगाव येथील निष्णात आणि सेवाभावी वृत्तीचे आमचे मित्र कॅन्सर सर्जन व कॅन्सर वॉरियर डॉक्टर निलेश चांडक यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. त्यांनी पूर्णतः निःशुल्क सेवा दिली आहे आणि ते यापुढे सुद्धा देत राहतील याचा मला विश्वास आहे. त्याबद्दल धुळेकरांच्या वतीने मी डॉक्टर निलेश चांडक यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो. तसेच या कामी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले भूलतज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर अश्विनी भांबरे मॅडम, ICUचे नोडल अधिकारी डॉक्टर रवी सोनवणे सर आणि ज्यांनी हे रुग्ण शोधून शस्त्रक्रियेपर्यंत पोहोचवले असे दंतरोग तज्ञ डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर गोपाल सेठ अटलानी, ICUच्या इंचार्ज सिस्टर श्रीमती मोरे व इतर स्टाफ, OTच्या इंचार्ज सिस्टर श्रीमती सुरेश सिस्टर व सर्व स्टाफ आणि विशेष म्हणजे DRP अंतर्गत कार्यरत असलेले श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे निवासी डॉक्टर्स या सर्वांचे इथे मी अभिनंदन करतो. सन्माननीय महोदय, महाराष्ट्र शासनाने वर्ष 2022 साली महाराष्ट्रात एकूण 19 जिल्ह्यामध्ये कार्डियाक कॅथ लॅब स्थापनेचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जिल्हा रुग्णालय धुळे येथे 7 जानेवारी 2024 रोजी कार्डियाक कॅथ लॅबचे बांधकाम होऊन ते 19 डिसेंबर 2024 रोजी पूर्ण झालेले आहे. एकूण 6000 स्क्वेअर फुटामध्ये अत्यंत देखणी वास्तू उभारलेली आहे. यामध्ये 10 बेडचे ICU सुद्धा समाविष्ट आहे. मुंबई स्थित विवा सायंटिफिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अत्यंत चांगल्या प्रकारची इमारत उभी करून त्यामधील फर्निचर आणि हृदय शस्त्रक्रियांसाठी लागणारी अत्यंत उच्च दर्जाची यंत्रसामग्री पुरवली आहे. महाराष्ट्रातील सर्वात प्रथम कार्डियाक कॅथ लॅब धुळेकरांच्या सेवेत सादर करून दिल्याबद्दल मी सदर कंपनीचे आभार मानतो. तसेच कॅथ लॅबच्या उभारणीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या जॉईंट डायरेक्टर डॉक्टर गोलाईत मॅडम व आमचे लाडके डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर कपिल सर यांचे देखील मी येथे आभार मानतो. सर, ही कॅथ लॅब चालू करत असताना आपण सर्व प्रकारचं मनुष्यबळ भरलेलं आहे. IPHS अंतर्गत या शहरातील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रांजल पाटील यांची नियमित सेवा घेण्यात आलेली आहे. तसेच प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर दीपक शिंदे व डॉक्टर हर्षद सुराणा आणि शहरातील एकमेव असलेले कार्डिओव्हॅस्क्युलर सर्जन डॉक्टर यतीन वाघ यांच्या सेवा करार तत्वावर घेण्यात आलेल्या आहेत. तसा करार देखील करण्यात आलेला आहे. यामध्ये 2D इको, कलर डॉपलर, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, ASD, VSD इत्यादी सेवा, संपूर्ण प्रकारच्या सेवा मोफत MJPJY आणि PMJAY अंतर्गत सर्व नागरिकांना उपलब्ध करून दिला जाईल याची मी हमी देतो. महोदय, संस्थेचा प्रमुख म्हणून मी प्रस्तावित करत असताना तो या संस्थेकरिता काहीतरी मागणारच आहे हे आपण निश्चितच हेरले असणार आहे. आता मी थोडंसं याचकाच्या रूपात बोलत आहे. साहेब, जिल्हा रुग्णालय धुळे हे केवळ 100 खाटांसाठी मंजूर आहे. त्यामुळे इथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. म्हणून मी आपणास विनंती करतो की जिल्हा रुग्णालयाच्या नॉर्म्सनुसार येथे ACS, RMO व इतर महत्त्वाची पदे आपण मंजूर करून भरून द्यावीत ही माझी आपणास विनंती आहे. जानेवारी 2014 मध्ये 200 खाटांचे श्रेणीवर्धन झालेले जिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झालेले आहे. परंतु काही तांत्रिक कारणास्तव पुढील कार्यवाही थांबलेली आहे. विशेष बाब म्हणून धुळे येथे 200 खाटांचे श्रेणीवर्धित रुग्णालय स्थापन करून त्यानुसार मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे हे मी आपणास धुळेकरांच्या वतीने नम्र विनंती करतो. साहेब, मी आतापर्यंत 28 वर्षाची सेवा केलेली आहे. आता माझ्या सेवेचा सूर्य मावळत आलेला आहे. म्हणून धुळेकरांचा मानस थोडक्यात मी आपल्यासमोर मांडलेला आहे. कृपया याबद्दल आपण नक्कीच सहानुभूतीने विचार करावा मी आपणास विनंती करतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इसे कहते हैं कि एक तीर में 2 शिकार कर लेना. आपणा सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो, फार वेळेच्या अभावी ही घोषणा करीत आहे. अनेक मान्यवरांचा सन्मान होता, परंतु महोदयांच्या निर्देशानुसार मी माफी मागतो. वेळ कमी आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय नामदार
श्री प्रकाशजी आबिटकर साहेब, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर यांना की आपण मंचावर येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय नामदार श्री प्रकाशजी आबिटकर साहेब. जिल्हा रुग्णालय धुळे या ठिकाणी आज एक नवीन सेवा आरोग्य विभागाच्या वतीनं सुरू होते आणि आरोग्य विभागाच्या वतीनं सुरू होणाऱ्या नवीन सेवेच्या लोकार्पणासाठी उपस्थित असणारे, या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे विधानसभेतील ज्येष्ठ सहकारी प्रमुख, या जिल्ह्यातील नेते आदरणीय काशीरामजी पवारसाहेब, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या विधानसभेतील आमच्या दुसऱ्या सहकारी सन्माननीय मंजुळाताई गावित वहिनी, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे विधानसभेचे तरुण सदस्य सन्माननीय राघवेंद्र पाटील सर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे विधानसभेतील पूर्वीचे सहकारी माजी आमदार सन्मान्य पाटील साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या शिवसेनेचे सर्व सन्माननीय जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, आमच्या महिला संघटिका, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या, विशेषतः ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यातल्या कॅथलॅबचं काम सुरू आहे त्या सन्मान्य गोलायत मॅडम, डेप्युटी डायरेक्टर सन्मान्य आहेर सर, सिव्हिल सर्जन, त्यांचे सगळे सहकारी, हॉस्पिटलचे सर्व स्टाफ, विशेषतः सर्व डॉक्टर्स, पदाधिकारी, सर्व मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे या जिल्ह्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, मान्यवर, सर्व क्षेत्रातील, विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आरोग्य विभागाचे आमचे सगळे सहकारी आणि त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व पत्रकार, या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांना एक आरोग्य विभागाच्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या सेवेचा लोकार्पण झाल्याबद्दल मी पहिल्यांदा धुळेकरांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्य विभागाचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू आहे आणि हे सुरू असलेलं काम अतिशय प्रभावीपणानं करण्यासाठी शासनाच्या वतीनं वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले जातात. हे निर्णय आणि त्या निर्णयांचा प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर आजचा कार्यक्रम हा सुद्धा एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा आरोग्य विभागाच्या एकूण सेवेमधला महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचा दिवस आहे. त्याला कारण असं आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतरचे सिव्हिल हॉस्पिटल अशा पद्धतीची संपूर्ण एकूण आमची जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीच्या अद्ययावत आणि खाजगी रुग्णालयांपेक्षाही प्रभावी अशा पद्धतीचं हे आजचं जे काही कॅथलॅबचं शुभारंभ आहे हा धुळे शहरातल्या, धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांच्यासाठी जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच आरोग्य विभागाच्या वतीनं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी उचललेलं महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आरोग्य विभागाचं काम खूप चांगल्या पद्धतीनं जे चाललं आहे त्याच्यातलं एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सुरुवात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पण करतोय. या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं धुळे जिल्ह्यातील सगळ्या प्रश्नांना, विशेषतः आरोग्य विभागातल्या सगळ्या प्रश्नांची सुद्धा सकाळी आल्यापासून अनेक सूचना, निवेदनं आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या मान्यवरांनी सुद्धा आमच्याकडे काही मागण्या केल्या. विशेषतः व्यासपीठावरती सगळे आमदार महोदय आहेत, मग आमदार महोदयांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणारं एखादा PSC असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल, त्यांच्यासाठी त्यांची मागणी आहे. सातत्यानं त्यांचा पाठलाग विधानसभेमध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या बरोबर लोकप्रतिनिधी म्हणून ते सातत्यानं पाठलाग करत असतात. त्या सगळ्या पाठलागाला अनुसरून जे काही आरोग्य विभागाच्या सुविधा आपणा सर्वांना देता येतील तेवढ्या देण्यासाठी आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू आणि या जिल्ह्यातल्या सर्व आरोग्य विभागाच्या यंत्रणा आपल्या सगळ्यांना अपेक्षित असतील अशा पद्धतीनं करण्यासाठी आम्ही ताकदीनं शक्तीनं प्रयत्न करू असं निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या संपूर्ण कामकाजामध्ये आरोग्य विभागाच्या वतीनं एकूण 12 कॅथलॅबच्या मान्यता मिळाली. मी खरं तर आजच्या कॅथलॅबच्या उद्घाटनाच्या निमित्तानं ज्यांनी या सगळ्यामध्ये योगदान दिलं त्या सगळ्यांचा आभार मानायला पाहिजे. आता माझे आमदार आमचे पाटील साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्या काळामध्ये सिव्हिल हॉस्पिटलला दीपक सावंत साहेबांनी सुद्धा सहकार्य केलं. मग दीपक सावंत साहेब असतील, राजेश टोपे साहेब असतील, त्यानंतरचे आमचे तानाजी सावंत साहेब असतील आणि आत्ताचे आम्ही असू, आपण सगळ्यांनी मिळून
या सगळ्या मंडळींनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. आणि त्या बरोबरीनं पालकमंत्री म्हणून पूर्वीच्या काळामध्ये दादा भुसे साहेब असतील आणि आताचे पालकमंत्री सन्मान्य जयकुमार रावल साहेब असतील, या सगळ्या मंडळींनी सुद्धा या जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेला अधिक बलवान करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचंही योगदान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणे त्या सगळ्यांना सुद्धा आपण शुभेच्छा आणि त्यांचंही अभिनंदन आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करूया. अतिशय आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या उद्घाटनांमधला सुद्धा एक निर्णायक अशा पद्धतीचं गतिमान काम करण्याची जी काय आमची प्रयत्न चाललेत, त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हे कॅथलॅब सुरू केली. आज खरं म्हणजे मी जयकुमार रावल साहेबांना सुद्धा विनंती केली होती, कारण माझा दौरा ॲक्च्युली नंदुरबारला होता आणि नंदुरबारला जात असताना यापूर्वी सुद्धा या कॅथलॅबचं काम सुरू झालं, परंतु ते प्रत्यक्ष अजून गतिमान होत नाही. एकदा सुरू व्हायला पाहिजे, लोकांच्याकडे त्याची सेवा उपलब्ध व्हायला पाहिजे. त्यामुळे येतोय तर उद्घाटन करून जावे असं म्हटलं आणि मी रावल साहेबांना विनंती केली. परंतु रावल साहेबांचा एक दौरा माझ्यासारखा होता. मग त्यांचं आणि आमचं ठरलं की हे उद्घाटन आता करून घेऊया आणि पुढच्या उद्घाटनाला ह्या समोरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या मात्र आपण सगळेजण येऊया. पण पुढच्या उद्घाटनाला येत असताना माझी विनंती आहे, व्यासपीठावरती सिव्हिल सर्जन आहेत, डेप्युटी डायरेक्टर आहेत, आमचे जॉईंट डायरेक्टर आहेत. आता सिव्हिल सर्जननी बऱ्याचशा मागण्या केल्या. विशेषतः त्या सगळ्या मागण्यांमध्ये स्टाफची असेल, स्टाफबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची असेल, अन्य काही सुविधांची असेल, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या काही सुधारणा करायसाठी आवश्यक असेल त्या सगळ्या गोष्टी आपण करूया. त्या सगळ्या गोष्टी करत असताना ज्याचा उल्लेख मगापासून झाला की MRIचं काम बंद आहे. मला वाटतं MRIच ना, सिटी काय MRIचं या सगळ्या कामाचं सुद्धा पूर्तता करून सामान्य रुग्णालयाच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या ज्या वेळेला आपण सुरुवात करू, आपल्या त्या हॉस्पिटलच्या बरोबरीने या सगळ्या सेवा सुद्धा लोकार्पण करणे गरजेचं आहे. एका बाजूला स्टाफ असेल, दुसऱ्या बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तिसऱ्या बाजूला या सगळ्यांच्या बरोबरीने ज्या ज्या सेवा देता येतील त्या सगळ्या सेवा आपण अतिशय तत्परतेने देण्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं काम करूया आणि ह्या सगळ्या सेवा लोकांच्यासाठी लोकार्पित करूया अशा पद्धतीच्या सूचना आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी देतो. खरं म्हणजे आरोग्य विभागाच्या वतीनं आता आपण जर बघितलं असेल, पहिल्या टप्प्यातल्या सगळ्या आरोग्याच्या सगळ्या सुविधा आपण देत असताना अलीकडच्या काळामध्ये डायलिसिस युनिट महाराष्ट्रात सगळीकडे सुरू झालेत. MRIची खूप चांगल्या पद्धतीनं मोफत म्हणजे महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये MRI असेल, CT स्कॅन असेल, डायलिसिस असेल, ह्या सगळ्या सेवा आज कॅथलॅब सुद्धा याच योजनेच्या माध्यमातून आपण देतोय की ज्याच्यामधनं सर्वसामान्य नागरिकांना सगळ्या सुविधा मोफत देण्यामध्ये अतिशय आग्रही पद्धतीचं आरोग्य विभागाचं महाराष्ट्रात काम चाललंय. पुढच्या काळामध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये 26 डे केअर सेंटर सुद्धा आपण सुरू करतोय. या डे केअर सेंटर्समध्ये कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे ती मोफत होईल महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या माध्यमातून आणि त्याचा उपयोग संपूर्ण महाराष्ट्रातल्या सामान्य नागरिकांना होईल. विशेषतः आज ज्यांचा सत्कार आपण सगळ्यांनी केला ते सन्माननीय डॉक्टर चांडक आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे. ते एवढ्यासाठीच करायला पाहिजे की प्रायव्हेटमधल्या लोकांनी सुद्धा अशा पद्धतीनं सेवाभावी वृत्तीनं जर पुढं आलं तर निश्चितपणे समाजामध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांची सेवा होऊ शकते. अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय यामध्ये ज्या पद्धतीचा फरक झाला आहे, आम्हा सगळ्यांच्यासाठी डॉक्टर हा देवदूत आहे. आणि मग अशा डॉक्टर असणाऱ्या देवदूतांनी जर काय थोडीशी आमच्या सगळ्यांच्या बरोबर अशाच पद्धतीने काम करायचा प्रयत्न चांडक सर तुमच्यासारखा केला तर डॉक्टरांचं एकूण जे काही सामाजिक प्रतिष्ठा आहे ती अजून सुद्धा याच्याही पेक्षा लोकांच्या मनामध्ये तुमच्याविषयीची प्रचंड श्रद्धा वाढेल. त्या सगळ्यांसाठी सगळ्यांनी डॉक्टर चांडकांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची विनंती सुद्धा मी आमच्या सगळ्या डॉक्टर बंधूंना याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. सगळ्या सुविधा दिल्यात, सगळं काम केलं आणि ह्या सगळ्या कामाच्या निमित्तानं होत असताना मग आमचे NHMचे लोक कर्मचारी भेटले. त्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या सगळ्या प्रश्नांसाठी आम्ही न्याय द्यायला पाहिजे. निश्चितपणे आपण सगळेजण न्याय देऊया. या सगळ्यांच्या बरोबरीनं आपल्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या ब्लड बँकेची एक मागणी मगाशी आमच्या एका निवेदनातनं दिली. ब्लड बँकेला सुद्धा पुढच्या टप्प्यात उद्घाटनाच्या बाबतीत होत असताना सगळ्या कामाला ब्लड बँकेची सुद्धा सुरुवात झाली पाहिजे. प्रत्यक्षात कुठली गोष्ट राहता कामा नये. या सगळ्या सुविधा अजिबात कोणतीही कुचराई न करता पुढच्या वेळेला ज्यावेळेला आपण नवीन उद्घाटनाची सुरुवात करतोय त्यावेळेला मात्र या सगळ्या उद्घाटनांची सुरुवात आपण सर्वांनी करायची एवढंच नोंद आपण सगळेजण घेऊया. खरं म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सगळ्या सुविधा देत असताना आपल्या सगळ्यांच्या मागण्यांबरोबर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, विशेषतः आरोग्य विभागाच्या आमच्या सगळ्या कर्मचारी बांधवांना विनंती आहे. खरं तर राज्यातल्या संपूर्ण 12.5 कोटी 13 कोटी जनतेच्या सगळ्या आरोग्याची काळजी करण्याची जबाबदारी तुमची आणि माझ्यावरती आहे. आपण सगळ्यांनी थोडंसं
या सगळ्या कामकाजाला अधिक चांगल्या पद्धतीने गतिमान करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. पेशंट आला आणि आलेल्या पेशंटला रेफर केलं अशी जर तक्रार झाली तर ती बरोबर नाही. पेशंट आला त्याला ट्रीटमेंट मिळाली नाही असं झालं तर बरोबर नाही. एकूण सगळे जे पेशंट्स आहेत त्या सगळ्या पेशंट्सपैकी 70 ते 80% वाटा हा आपल्या सगळ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो जातोय त्याच्याऐवजी तो सगळ्याच्या सगळा सरकारी हॉस्पिटलमध्ये झाला पाहिजे. खरं म्हणजे मला सांगायला निश्चितपणे आनंद होतोय की एका बाजूला ह्या सगळ्या सुरुवातीबरोबर आरोग्य विभागाच्या सुद्धा सगळ्या सुधारणा करणं गरजेचं आहे. मध्यंतरी आम्ही सगळी मंडळी तामिळनाडूला गेलो. तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर तामिळनाडूतल्या सगळ्या आरोग्याच्या सुविधा बघितल्यानंतर एकूण 52 ते 55% अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा तिथले तामिळनाडूचे नागरिक हे आमच्या शासकीय रुग्णालयांमध्ये घेतात. तेच प्रमाण जर आमच्याकडे बघितलं तर त्याच्या 25% 50% सुद्धा आपण नाही आहोत. म्हणजे अजून आपल्याला खूप काम करणं गरजेचं आहे. कॅथलॅब ही सुरुवात आहे. डायलिसिस युनिट असेल, MRI असेल, CT स्कॅन असेल, इतर सगळ्या सुविधा असतील, ह्या सगळ्या उपलब्ध करून दिल्यानंतर सुद्धा आमच्या शासकीय यंत्रणेतल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्याचा वापर, त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा आणि त्या माध्यमातून लोकांचे आशीर्वाद सुद्धा घेण्यासाठी तत्परतेने सगळ्यांनी काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा आपल्या सगळ्यांच्याकडून व्यक्त करतो. ज्या ज्या सूचना आणि ज्या ज्या सुधारणा आपण सगळ्यांनी सांगितलेत त्या सगळ्या सूचना आणि सुधारणा धुळे जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाच्या सगळ्या सुधारणांसाठी निश्चितपणानं करण्यामध्ये आम्ही सगळीच मंडळी कुठेही मागे हटणार नाही एवढं निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज लोकार्पण होत असलेल्या कार्डियक कॅथलॅबचा सुद्धा लोकार्पण झाला. परंतु मी पुढच्या महिन्याभरामध्ये या दुसऱ्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या वेळी येणार आहे. जिल्हा महिलांच्या रुग्णालयासाठी ज्यावेळी येणार आहे आपलं महिला रुग्णालयाच्या उद्घाटनाला, त्यावेळेला लोकांचे रिपोर्ट्स मला पाहिजेत. लोकांचे रिपोर्ट्स एवढ्यासाठीच पाहिजेत राघवेंद्रजी की लोकांची किती ऑपरेशन्स झाली आणि त्यासाठी किती तत्परतेने, कारण आपण सुरू करतोय हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याचे रिझल्ट्स काय मिळतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्यांमध्ये जी टीम तुम्ही डिप्लॉय केली ती सगळी टीमसुद्धा निश्चितपणानं सेवाभावी आहे. विशेषतः ज्यांचा उल्लेख मगापासून झाला, डॉक्टर प्रांजल पाटील असतील, यतीन वाघ असतील आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांच्याविषयी लोकांच्या मनामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या भावना आहेत. जे सगळे लोक बोलतायत त्याच्यापेक्षा दुसरं सर्टिफिकेट काय नाही. तुमचं वय कमी आहे परंतु तुमच्याविषयी लोक खूप चांगलं बोलत आहेत. याचा अर्थ असा आहे की खूप चांगलं काम आणि खूप चांगल्या अपेक्षा लोकांच्याकडून आहेत. मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांची सेवा या कॅथलॅबमधनं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावे आणि त्याचे रिझल्ट्स, त्याचे रिपोर्ट्स सगळ्या महाराष्ट्रात आमच्या सगळ्यांच्याकडे मिळावेत अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडून विनंती व्यक्त करतो. कारण कॅथलॅब सुरू झाली पण सुरू झालेल्या कॅथलॅबमधनं लोकांना रिझल्ट्स किती मिळाले हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हे सगळे रिझल्ट्स हे तुमच्या आणि आमच्या सिव्हिल सर्जन साहेबांच्या सगळ्यांच्याच अतिशय चांगल्या पद्धतीच्या नियोजनामुळं आणि योग्य पद्धतीच्या पॉझिटिव्ह अशा कामामुळे होणार आहेत. त्यामुळे त्या सगळ्या कामासाठी झोकून देऊन आपण सगळ्यांनी सुद्धा काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो. धुळे जिल्ह्यातल्या आजच्या सगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने येत असताना आज एक आरोग्य विभागाची अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची सेवा आपल्या सगळ्यांकडे आपण लोकार्पित करतोय. परंतु बाकीच्या असणाऱ्या जिल्हा उपजिल्हा रुग्णालयातले इतर सगळे प्रश्न, प्राथमिक आरोग्य केंद्रापासून सगळ्या एकूण असणाऱ्या कामकाजामधली सुधारणा आणि त्या सगळ्यासाठी सुद्धा ज्या ज्या सूचना लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळेजण व्यासपीठावरचे मान्यवर करताय, आमचे पदाधिकारी करतायत, त्या सगळ्या सूचना आणि सुधारणांच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातल्या आरोग्य विभागाचं काम अतिशय प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण पुढच्या टप्प्यामध्ये काम करूया एवढी अपेक्षा अशा पद्धतीची आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. पुन्हा एकदा या कॅथलॅबच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेल्या कार्यक्रमाप्रमाणेच पुढचं काम सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीचं व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आभार आणि डॉक्टर सुराणा यांचा सन्मान या ठिकाणी त्यांनी करायचा आहे. डॉक्टर सुराणा, डॉक्टर प्रिन्स सुराणा. एक थोडक्यामध्ये आभार प्रदर्शन या ठिकाणी डॉक्टर स्वप्नील पाटील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक 2 या ठिकाणी सादर करतील आणि त्यानंतर लगेच राष्ट्रगीत आपण समोर सोहरामध्ये सादर करणार आहोत. आभार प्रदर्शन. धन्यवाद. आज दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सुनियोजित अशा कार्डियक कॅथलॅब लोकार्पण सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांची तसणाऱ्या सर्वांचे आभार प्रदर्शनाची संधी मला माझ्या वरिष्ठांनी दिली त्याबाबत त्यांचे खूप खूप आभार.
यशस्वी व कर्तृत्वान व्यक्तिमत्वांचे सान्निध्याने विचाराने व जीवन प्रवास हा सुखकर व यशस्वी होण्यास मदत होते असे आदर्श व्यक्तिमत्व माननीय आमदार श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र तसेच पालकमंत्री कोल्हापूर यांची उपस्थिती अध्यक्ष म्हणून या सोहळ्यास लाभली. साहेब आपले खूप खूप धन्यवाद. आपण मांडलेल्या सूचना निश्चित अंमलात आणू ही जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने आपणास आम्ही ग्वाही देतो. तसेच कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी असलेले माननीय आमदार श्री जयकर कुमार रावल साहेब यांनी आपल्या अनुपस्थितीत आपला शुभेच्छा संदेश पाठवलेला आहे. मंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री धुळे जिल्हा यांचेही खूप खूप आभार. माननीय आमदार श्री काशीरामजी पावरा, माननीय आमदार श्रीमती मंजुळाताई गावित मॅडम, माननीय आमदार श्री राघवेंद्र मनोहर पाटील, आपण सर्व ह्या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित राहिला त्या अनुषंगाने आपले आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, वेळेच्या अभावी आपले सर्वांचे नाव घेणे शक्य नाही, तरी आपले सर्वांचे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी आभार. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पडद्यामागे अथवा पुढे हातभार लावला, सहभाग घेऊन कार्य केले त्या सर्वांचे जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून खूप खूप धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, आपण लवकरच नव्याने होणाऱ्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण आपल्या हस्ते होण्यास्तव धुळे नगरीत येणार ही आशा व्यक्त करून आपल्या संमतीने व आदेशाने आजच्या कार्यक्रमाची सांगता झाल्याचे घोषित करतो. पुनश्च सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपणास विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या जागेवर सामूहिक राष्ट्रगीता करता उठून उभे राहायचे आहे. एक साथ रिकॉर्ड लगना नहीं, समूह स्वरामध्ये राष्ट्रगीत होईल. एक साथ समूह स्वर में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम.